ओम ओम श्री श्री परमात्मने परमात्मने नमः। नमः। श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता सप्तमः। सप्तमः। श्री भगवान उवाच श्री भगवानुवाच मय्यासक्त मय्यासक्त मनाः पार्थ मना पार्थ योगं योगं युं जन्मदाश्रयः जन्मदाश्रयः असंशयं असंशयं समग्रं मां समग्रं मां यथा ज्ञास्यसि यथा ज्ञास्यसि तच्छृणु तच्छृणु शृणु शृणु। पार्थ पार्थ हे पार्था हे पार्था मयी आसक्त मना म्हणजे अनन्य प्रेमाने माझ्या ठिकाणी चित्त आसक्त करून मदाश्रयः तसेच अनन्य भावाने मतपरायण होऊन योगामध्ये युंजन लागलेला असा तू यथा ज्या प्रकाराने समग्रम माम सर्व विभूती बल ऐश्वर्य इत्यादी गुणांनी युक्त सर्वांचे आत्मरूप अशा मला असंशयम निसंदेहपणे ज्ञास्यसी म्हणजे तू जाणशील तत्शृणु ती गोष्ट तू ऐक। म्हणजे भगवान म्हणाले पार्था अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक। ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्य मवशिष्यते। मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन। ते जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। भूमिरापो नलो वायो खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेय मितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यएदं धार्यते जगत। हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो। पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे। ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे महाबाहो हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज। एतद्योनीनि भूतानि सर्वाणि उपधारय अहं कृष्णस्य जगत
जगत प्रभव प्रभव प्रलयस्तथा. प्रलयस्तथा. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूतमात्रा या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. मत्त मत्त परतरम परतरम नान्यत नान्यत किंचिदस्ति किंचिदस्ति धनंजय धनंजय मयि मयि सर्वमिदं सर्वमिदं प्रोतं प्रोतं सूत्रे सूत्रे मणिगणा इव. मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे. रसोहमप्सु रसोहमप्सु कौन्तेय कौन्तेय प्रभास्मि प्रभास्ति शशिसूर्ययोः सूर्ययोः प्रणव प्रणव सर्ववेदेषु सर्ववेदेषु शब्दखे शब्दखे पौरुषं नृषो. पौरुषं ऋषु. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषाचं पुरुषत्व आहे. पुण्योगंध पुण्योगंध पृथिव्यांच पृथिव्यांच तेजश्चास्मि तेजश्चास्मि विभावसौ 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 विभावसौ. जीवनं जीवनं सर्वभूतेषु सर्वभूतेषु तपश्चास्मि तपश्चास्मि तपस्विषु. तपस्विषु. मी पृथ्वीवरील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप आहे. बीजं मां बीजं मां सर्वभूतानां सर्वभूतानां विद्धि पार्थ विद्धि पार्थ सनातनं. सनातनं. बुद्धिर्बुद्धिम बुद्धिर्बुद्धिम तामस्मि तामस्मि तेजस्तेजस्विनामहं. तेजस्तेजस्विनामहम्. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मला समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. बलम बलं बलवतां बलवतां चाहं चाहं कामराग कामराग विवर्जितं. विवर्जितं. धर्माविरुद्धो धर्माविरुद्धो भूतेषु भूतेषु कामोऽस्मि कामोऽस्मि भरतर्षभ. भरतर्षभ. मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. एचैव सात्विका एचैव सात्विका भावा भावा राजसास् राजसास् तामसाश्च ये तामसाश्चये. मत्त एवेति मत्त एवेति तान् विद्धि तान् विद्धि न त्वहं न त्वहं तेषु ते मयि. तेषु ते मही. आणखीही जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत. वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. त्रिभिर गुणमयैर भावैर त्रिभिर गुणमयैर भावैर एभि एभि सर्व सर्व मिदं जगत् इदं जगत् मोहितं मोहितं नाभिजानाति नाभिजानाति मामेभ्य मामेभ्य परमव्ययम्. परमव्ययम्. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग मोहित झाले आहे. या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी मला ते ओळखत नाहीत.
दैवी हेषा गुणमयी दन्वी एषा गुणमयी मम माया मम माया दुरत्यया दुरतया मामेव ये मामेव ये प्रपद्यन्ते प्रपद्यन्ते मायामेतां मायामेतां तरन्ति ते. तरन्ति ते. कारण ही अलौकिक अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे. केवळ मलाच निरंतर भजणारे मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरतात. नमाम दुष्कृतिनो नमां दुष्कृतिनो मूढा मूढा प्रपद्यन्ते प्रपद्यन्ते नराधमाः नराधमाः माययाप माययाप वृतज्ञाना ऋतज्ञाना आसुरं आसुरं भावमाश्रिताः. भावमाश्रिताः. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले असे आसुरी स्वभावाचे मनुष्य दुष्टकर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. चतुर्विधा चतुर्विधा भजन्ते माम भजन्ते मां जना जना सुकृतिनो सुकृतिनो अर्जुन. अर्जुन आर्तो आर्तो जिज्ञासु जिज्ञासु अर्थार्थी अर्थार्थी ज्ञानी च ज्ञानी च भरतर्षभ. भरतर्षभ. आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चार भक्त मला भजतात. सांसारिक पदार्थासाठी भजणारा म्हणजे आर्त, संकट निवारणासाठी भजणारा म्हणजे अर्थार्थी, माझे यथार्थ स्वरूप जाणण्याची इच्छा करणारा म्हणजे जिज्ञासू आणि जाणणारा म्हणजे ज्ञानी. तेषां ज्ञानी तेषां ज्ञानी नित्ययुक्त नित्ययुक्त एकभक्तिर् एकभक्तिर् विशिष्यते. विशिष्यते. प्रियो हि प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च अहं स च मम प्रियः. मम प्रियः. नेहमी माझ्या ठिकाणी उदारा अनन्य प्रेम भक्ती असलेला भक्त म्हणजे ज्ञानी आणि तो उत्तम आहे. मला ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय आहे. उदारा उदारा सर्व सर्व एवैते एवैते ज्ञानी ज्ञानी त्वात्मैव त्वात्मैव मे मतम् मे मतम् आस्तित आस्तित सही सही युक्तात्मा युक्तात्मा मामेवा मामेव उत्तमां गतिम् उत्तमां गतिम् मामेव मामेव अनुत्तमां गतिम्. अनुत्तमां गतिम्. हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात भगवंताचे स्वरूपच आहे. कारण त्याच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी मनबुद्धी असणारा ज्ञानी भक्त उत्तम गतीला प्राप्त होतो. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून भगवंताला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.